करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथील हनुमंत सरडे हे पाण्यावर हातपाय न हलवता 5 ते 7 तास तरंगतात. त्यांची पाण्यावर तरंगणारा माणूस म्हणून ओळख झाली आहे. सरडे यांच्या कामगिरीची गिनीज बुकात नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे सरडे यांचे वजन 83 किलोपेक्षा जास्त असून देखील हातपाय न हलवता ते पाण्यावर तरंगतात. हनुमंत सरडे हे चिकलठाण येथील शेतकरी आहेत. त्यांना लहानपणापासून पोहण्याची आवड आहे. ते कायम शेताकडे गेले की पूर्ण वेळ पाण्यातच असतात. सरडे यांच्या शेतापासून जवळच उजनी क्षेत्र असल्याने कायम पाण्याच्या पलीकडे जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. मात्र एकूण अंतर 5 किलोमीटर असल्याने ते शक्य होत नव्हते. तरीही सरडे यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. ते कायम पोहण्याची सवय आणि पाण्यात दम कमी पडू नये म्हणून सराव करू लागले. असेच एकदा पाण्यात गेल्यानंतर सरडे आपोआप कसलीही हालचाल न करता पाण्यावर तरंगले. त्यांनी ठरवूनसुद्धा त्यांना पाण्यात खाली बसता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी रोज सराव करून कोणतीही हालचाल न करता पाण्यावर जास्त वेळ तरंगत राहण्याची सवय लावण्याचा प्रयत्न सुरू केला. आज 7 वर्षानंतर सरडे यांचा एवढा सराव झाला आहे की पाण्यात झोपून मांडी घालणे, हात डोक्यापासून वर नेणे असे प्रकार ते करून दाखवतात. पाण्यात झोपल्या जागीच ते गप्पा मारू शकतात. मी असंच मळ्यातनं घरी गेलो तर मी टी व्ही बघितल्यावर ते खेळाडू तरंगणारा 7 तास असा तरंगत होता. तर त्यांचे सत्कार बघितले त्याची राष्ट्रपतीच्या हातचा. तर मी आमच्या मळ्यात उजनीत असं मी असं करीत राहिल्यानंतर मग तिथं कमीत कमी मी 10 तास 7 तास ते तरंगतोय. तर वेल रेखांडामध्ये जायची माझी इच्छा आहे. तर मी 24 तास करू शकतो. तर माझ्या गावाचं नाव, माझ्या तालुक्याचं नाव अशी जावं ही माझी अपेक्षा आहे. तर मी 24 तास करू शकतो म्हणजे करणारच असं मला वाटतंय. तर माझं असं नाव वर जावं म्हणून माझी अपेक्षा आहे. हनुमंत आबा यांच्या पाहुण्याविषयी जर सांगायचं म्हणलं तर ह्यांना मी जवळजवळ 20 वर्ष झालं चांगलं म्हणजे असं दोस्ती आमची काय. आणि त्यानंतर आम्हाला असं समजायला लागलं की हनुआबा पाण्यावर तरंगतोय काय. पण आमचा काय ह्याच्यावर विश्वास बसला नाही. ज्यावेळेस आम्ही स्वतः आलो, आम्ही तिथं स्वतः आम्ही एकामेकाबरोबर फळीच लावली 12-12 कोंबड्यांची काय. एका तासाला एक कोंबडा काय. तर ह्यांनी जवळजवळ 5 किलोमीटर अंतर जाऊन येऊन ह्यांनी पोहून पार केले. आणि त्यानंतर परत 1 तास राहिला की एक कोंबडी असं त्यांनी जवळजवळ 5-7 कोंबड्या आमच्या जिंकल्या होत्या. त्यावेळेस पासून आमचा विश्वास बसला की हनुआबा बाबा पाण्यावर तरंगतोय. आज संपूर्ण गाव त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत आहे. सरडे यांच्या कामगिरीची गिनीज बुकात नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. शीतलकुमार मोटे, SBN महाराष्ट्र, करमाळा.